नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक दुःखद बातमी. भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानं त्यांना आज सकाळीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. 1973 पासून गिरीश बापट हे राजकारणात सक्रिय होते आणि त्यांच्यावर संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. त्यांना बुधवारी पुणे येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. ते 73 वर्षांचे होते आणि वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. टेल्को कंपनीमध्ये 1973ला त्यांनी कर्मचारी म्हणून काम केलं होतं आणि त्यांची कारकीर्द ही नेहमीच मोठी राहिलेली आहे. माननीय गिरीशजी बापट आज आपल्यामध्ये राहिले नाही आहेत. त्यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. गेले जवळपास 1 ते 1.5 वर्ष ते हॉस्पिटलमध्ये इलाज घेत होते, आजाराशी झुंजत होते. अत्यंत झुंजार असं व्यक्तिमत्व. आम्ही जेव्हा सातत्यानं त्यांना भेटायचो त्यावेळेला देखील ते एक फायटर प्रमाणे. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शिंदे साहेब, अतिशय दुःखद बातमी, गिरीश बापट यांचं निधन झालंय. आपल्या भावना? अतिशय दुःखद आणि वेदनादायी बातमी आहे. खरं म्हणजे गिरीश बापट साहेबांच्या जाण्याने भारतीय जनता पक्षाची हानी झाली, परंतु समाजाची देखील हानी झाली आहे. आणि खऱ्या अर्थाने एक सच्चा, प्रामाणिक, निष्ठावंत आणि दिलखुलास नेता आज आपल्यातून निघून गेलाय, हरपलाय. खरं म्हणजे त्यांची सुरुवात RSS पासून अगदी नगरसेवक होण्यापासून अगदी मंत्री, आमदार आणि खासदार असा त्यांचा प्रवास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मंत्रिमंडळात देखील मी आणि आम्ही दोघं शेजारी बसायचो. माझी त्यांची अतिशय जिव्हाळ्याची मैत्री होती, माझे स्नेहाचे संबंध होते. अतिशय दिलखुलासपणे मोकळ्या मनाचा असा नेता हरपलेला आहे. त्यांच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालंय. न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मी त्यांना, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी एक नेहमीच त्यांनी हे पाळलं की प्रथम राष्ट्र, संघटना, नंतर व्यक्ती, हे त्यांचं जे काही स्वभाव आहे तो ते आजारी असताना कसब्याच्या पोटनिवडणुकीत देखील आम्ही पाहिलं, सगळ्या पुणेकरांनी पाहिलं. असा निष्ठावंत, प्रामाणिक, सच्चा कार्यकर्ता हरपलाय. मी शिवसेना पक्षाच्या वतीने, माझ्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. शिंदे साहेब, बापट यांची कारकीर्द तर खरंच मोठी होती, दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. अशी एखादी आठवण तुमची आहे का त्यांच्यासोबत जी कायम लक्षात राहील? आता खूप आठवणी आहेत. ते आम्ही एकत्रच बसायचो आणि आता काय, परंतु एक आहे की एकदा त्यांनी शब्द दिला की शब्द पाळणारा सच्चा माणूस. मला अनेक अनुभव त्यांच्याबद्दल चांगले आहेत आणि अनेक आठवणी आहेत. त्यामुळे एक सच्चा कार्यकर्ता हरपलाय, एवढंच मी सांगेन. निश्चित. शिंदे साहेब, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर भारतीय जनता पक्षाचे जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेल्या गिरीश बापट यांचं पुण्यामध्ये दीर्घ आजारानंतर निधन झालेलं आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातच नाही तर देशभरात त्यांनी आपल्या कामानं दबदबा निर्माण केला होता. आणि काही दिवसांपूर्वीच आपण पाहिलं, आजारी असतानाही त्यांनी काही दिवसांपूर्वीच झालेल्या कसबा पोटनिवडणुकीमध्ये प्रचार केला होता. त्यामुळे त्यांची कारकीर्द ही अतिशय मोठी राहिली आहे. दिलखुलास असं हे व्यक्तिमत्व होतं. भाजप खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजारानं निधन झालेलं आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानं त्यांना आज सकाळीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि 1973 पासून खरं तर गिरीश बापट हे राजकारणात सक्रिय होते. त्यांची कारकीर्द अतिशय मोठी राहिलेली आहे. अनेक कामं त्यांची चर्चेत राहिलेली आहेत आणि त्यामुळेच एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व, एक मोठा नेता हरपलेला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे.
दरम्यान त्यांच्यावर संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर कामगार संघटनेच्या माध्यमातून गिरीश बापट यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये कधी मागे वळून पाहिलं नव्हतं. दरम्यान खासदार बापट यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुःख व्यक्त केलेलं आहे. गिरीश बापट यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावलेली होती आणि त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते, मात्र अखेर वयाच्या 73व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालेलं आहे. तर गिरीश बापट हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते आणि जनसंघापासून ते राजकारणात उतरले. नगरसेवक पदापासून सुरुवात त्यांनी केली होती आणि 1995 सालापासून 5 वेळा ते आमदार म्हणून निवडून आले. त्यामुळे त्यांची कारकीर्दही अतिशय मोठी राहिलेली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा पराभव करत त्यांनी लोकसभा देखील गाठली होती. दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय कनेक्शन गिरीश बापट यांचं होतं आणि हे पुण्याच्या राजकारणात सर्वसमावेशक राजकारणासाठी गिरीश बापट म्हणून नेहमीच ओळखले जायचे. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपलं काम साधून घेण्याचं कसब हे गिरीश बापट यांच्यामध्ये होतं आणि दांडगा लोकसंपर्क असल्यानं त्यांनी अनेक माणसं जोडली होती आणि त्यामुळेच ही त्यांची जमेची बाजू मानली जायची. तर सगळ्यांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच सुकर झालेला आहे. मात्र आता त्यांच्या जाण्यानं पुण्याच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि संपूर्ण देशाच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आपण पाहतोय तर राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी एक असलेले गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. त्यांना आज पुणे येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. प्रकृती खालावल्यानं त्यांना आज सकाळीच रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि त्यांच्यावर संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गिरीश बापट यांची प्रकृती ही गेल्या काही दिवसांपासून खालावली होती, मात्र त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार देखील सुरू केले होते, मात्र पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे. अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अतुलजी, अतिशय दुःखद बातमी, गिरीश बापट यांचं निधन झालंय, आपल्या भावना? गिरीश बापटजींना काँग्रेसतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे पहिले मी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला त्यांना श्रद्धांजली वाहतो. संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि गिरीश बापट हा एक असा दुवा होता की बापट साहेबांनी एक राजकीय बॅलन्स ठेवलेला होता. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची मानसिकता होती आणि नवीन नेतृत्व जर येत असेल तर त्याच्या पाठीवर हात, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्या पाठीवर हात ठेवून त्याला प्रेरणा देण्याचं काम जे आहे ते बापट साहेब करत होते. हा माझा स्वतःचा अनुभव मी आपल्याला सांगतोय. त्यामुळे अशा पद्धतीचा एक दुवा जो होता, हे दुवा आज निखळलेला आहे. हे फार मोठं राजकारणाचं आणि महाराष्ट्राच्या एका सुसंस्कृत राजकारणाचं फार मोठं झालेलं नुकसान आहे. ही कधी न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणजे आता काय बोलावं त्यांच्याबद्दल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण ते अतिशय सामंजस्यपूर्ण नेते होते, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे होते आणि खूप चांगला म्हणजे राजकीय संस्कृती त्यांनी महाराष्ट्रातली जी आहे ती जपली होती. आज त्यांच्या जाण्यानं फार मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं. खरंय. अतुलजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय. गिरीश बापट यांचं निधन झालेलं आहे. दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय कनेक्शन गिरीश बापट यांचं होतं आणि पुण्याच्या राजकारणात सर्वसमावेशक राजकारणासाठी गिरीश बापट म्हणून ओळखले जायचे. विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपलं काम साधून घेण्याचं कसब हे गिरीश बापट यांना उत्तम जमत होतं. त्यामुळे दांडगा लोकसंपर्क आणि
सर्वसमावेशक राजकारण हे त्यांच्या रक्तातच जणू भिनलं होतं आणि दांडगा लोकसंपर्क हे गिरीश बापट यांची जमेची बाजू झाली होती. सगळ्यांशी मिसळून राहण्याच्या वृत्तीमुळे गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास हा नेहमीच सुकर झालेला आहे. त्यामुळे त्यांची कारकीर्द ही अतिशय मोठी राहिलेली आहे आणि त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि यावरच प्रवीण दरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऐकूयात. गिरीश बापट साहेब यांचा स्वभाव जो होता तो राजकारणाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांशी स्नेहसंबंध त्या ठिकाणी जपणारा होता. माझं भाग्य आहे मी त्यांच्या सोबत विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी विधानसभेत काम करण्याची संधी मला मिळाली आणि नवीन आमदारांशी त्यांना मार्गदर्शन, त्यांना आपलेपणा, संसदीय कार्यमंत्री असताना सगळ्यांची काळजी घेणं, अधिवेशन लांबलं तर त्या ठिकाणी त्यांना नाश्ता चहा सगळ्या व्यवस्था करणं आणि एक वेगळा स्वभाव गिरीश बापट साहेबांचा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. पुण्याच्या भारतीय जनता पार्टीच्या वाटचालीत एक फार मोठी पोकळी त्या निमित्तानं त्या ठिकाणी होणार आहे. आणि खरं म्हणजे आम्हाला काय बोलावं बापट साहेबांच्या बाबतीत, एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व आणि प्रचंड व्यापक जनसंपर्क. तर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयामध्ये गिरीश बापट यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे. आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत. प्राजक्ता, बापटांचं जाणं पुणेकरांसाठी प्रचंड हळहळ व्यक्त करणारं अशासाठी आहे कारण बापट फक्त खासदार नव्हते तर पुण्याचे कारभारी होते सर्वार्थाने. म्हणजे कुठलाही जात धर्म नाही, कुठलाही पक्ष नाही, म्हणजे अक्रॉस द पार्टीज त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. म्हणजे गॅस म्हणून फेमस मैत्री होती त्यांची. बापट साहेब स्वतः, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला हे तिघही म्हणजे त्यातले हे 2 महापौर होऊन गेले आणि बापट थेट खासदार झाले. यांची मैत्री जगजाहीर होती. नंतर दाभेकर होते त्यामध्ये. म्हणजे सर्व कुठेही जाऊन बसणार, अगदी रस्त्यात गल्ल्यात चौकात खांद्यावर हात टाकणार, चल मला चहा पाज, मला वडापाव खाऊ घाल. मग एवढे जवळचे संबंध त्यामुळे बापट हे अल्पसमाज येऊनही त्या मतदारसंघातनं गेली 25 वर्ष बापटांनी कसबा कसा ताब्यात ठेवला होता त्याचं मागचं सूत्रच हे होतं की सर्व जाती धर्माचे लोक बापटांना मानायचे, किंवा मुस्लिम समाजही त्यांना मतदान करायचं. हेच बापटांचं खरं राजकीय रहस्य होतं. सर्वांना जवळून एकदम सांभाळून घेणं, बोलणं, आपुलकीनं विचारपूस करणं, म्हणजे कोणीही असो अगदी, म्हणजे हे बापटांचं खरं वैशिष्ट्य होतं. म्हणजे एका अर्थाने एक पुणेकरांचं मित्र एक कुटुंब प्रमुख गेला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बापट साहेब गेले म्हणजे गेली 7-8 महिने ते आजारी होते. ऑक्सिजनवर सातत्याने ह्या कसब्यामध्ये त्यांनी प्रचारही केला होता. स्वतःही बाहेर आले होते. ते म्हणले मी याच्यातनं बाहेर येईल, पण दुर्दैवाने तसं होऊ शकलं नाही. आज त्यांची प्राणज्योत मावळली. खरं तर खूप मोठा दुःखाचा क्षण आहे पुणेकरांसाठी हा. खरंय चंद्रकांत, अतिशय दुःखाचा हा क्षण आहे कारण त्यांची राजकीय कारकीर्दच अशी मोठी होती आणि दिलखुलास असं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे पुणेकरांना निश्चितच शोक अनावर होत असेल. कारण आपण पाहिलं आजारी असताना पण काही दिवसांपूर्वीच त्यांनी कसबा पोटनिवडणुकीचा देखील अतिशय जोरदार प्रचार केला होता. 83 साली पोटनिवडणुकीमध्ये महानगरपालिकेत निवडून आला. 79 साली शांतीलाल निवडून आला. पण 85 पासून आम्ही तिघही जण महानगरपालिकेत निवडून आलो. मी RS काँग्रेसतर्फे आलो, गिरीश बापट भाजपतर्फे आले आणि शांतीलाल सुरतवाला प्रथम नागरिक संघटनेनंतर काँग्रेसमध्ये आले. मला एक आठवण तुम्हाला सांगावीशी वाटेल की ज्यावेळेला पुलोत झालं त्यावेळेला गिरीश बापट हे स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. उल्हास डोले पाटील हे महापौर झाले आणि त्यावेळेला गिरीश बापट म्हणजे आमच्यावरती बापटांना मदत करतील किंवा डोले पाटलांना मत देणार नाही. शांतीलाल आणि डोले पाटील यांची निवडणूक झाली. त्याच्यामध्ये शांतीलाल माझा आणि गिरीशचा जवळचा मित्र, त्यामुळे या दोघांची महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मतं पडतील की नाही अशी शंका पक्षातल्या काहींना होती. हे प्रकरण पवारसाहेबांकडे गेलं आणि पवारसाहेबांनी त्यावेळेला सांगितलं हे तिघही मित्र असले तरी ते तिघही त्यांच्या पक्षाशी एकनिष्ठ राहतील, त्यांच्या उमेदवारांना ते मत देतील
आणि तेच त्यावेळेला 1986 साली घडल्याचं पुणेकरांनी पाहिलेलं आहे. भाऊंची विल पॉवर त्यांचा खंबीरपणा पाहायला मिळतो. तो आता कसब्याच्या पोटनिवडणुकीच्या वेळी अक्षरशः व्हीलचेअरवर जाऊन ते प्रचारामध्ये सहभागी झाले. एकच आहे, कसब्याच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव याचं मूळ कारण गिरीश बापटांची अनुपस्थिती असं म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही. बापट जर का सक्रिय असते तर निवडणुकीचा निकाल काय लागला असता हे आता सांगता येणं शक्य नाही. पण बापटाची अनुपस्थिती भारतीय जनता पक्षाला यापुढच्या काळामध्ये देखील सातत्याने राहील हे निर्विवाद सत्य पुणेकरांनी मान्यच केलं पाहिजे. तुम्ही मित्र जे होता तुमच्यावरती तुमच्या तिघांवरती तुमच्या पक्षाचाही विश्वास नसायचा राजकारणाच्या बाबतीमध्ये तुमच्या मैत्रीच्या सुद्धा. अगदी पवार साहेबांचा कार्यक्रम तुम्ही बालगंधर्वला जो घेतला त्याच्यामध्येही पवार साहेब हेच म्हटले होते की गिरीश आणि अंकुश एकमेकांच्या विरोधात उभे राहतील असं मला कधीच वाटलं नाही आणि वाटलं तर ते किलिंग इन्स्टिंक्टने निवडणूक लढतील का असाही प्रश्न मला कायम असायचा आणि तेच दरवेळेस बघायला मिळालं. नाही, त्या बालगंधर्वमधलं जे पवारसाहेबांचं वक्तव्य होतं ते विनोदाने केलेलं होतं. पण पवारसाहेबांना असेल किंवा माझ्या पक्षातल्या नेत्यांना असेल त्यांना सगळ्यांना माहिती होतं की हे तिघंही त्यांच्या आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ आहेत आणि राजकारणामध्ये प्रत्येकाने आपापल्या पक्षाशी एकनिष्ठ राहावं. पण मैत्रीच्या बाबतीमध्ये पक्षीय बाण त्या ठिकाणी येऊ नयेत असं मला वाटतं आणि ते गिरीशनी आणि मी आजपर्यंत आज दुपारी 12:15 वाजेपर्यंत पाळलं. तुमचे अपडेट सुद्धा रेग्युलर यायचे तब्येतीच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आधी तुमचे अपडेट असायचे सगळे. तुम्हाला कधीपासून ही शंका होती किंवा पाल होती काय कळलं शेवटची भेट? मी मगाशीच सांगितलं की माझी मंगळवारी भेट झाली नाही, काल मंगळवार होता, सोमवारी माझी भेट झाली. नुकतंच ते डायलिसिस करून आले होते आणि हॉस्पिटलमध्ये किंवा फुले संग्रहालयामध्ये आठवड्यातनं 2 वेळेला मी जायचो. काही वेळेला त्यांना दडपे पोहे आवडायचे म्हणून एकदा माझ्या मिसेसनी त्यांना दडपे पोहे घेऊन दिले. ते म्हणाले अरे खायला मला पोटात जातच नाही आहे, कशासाठी आणलं? त्यामुळे बस खूप खूप झालं. तर सध्या आपल्यासोबत काँग्रेसचे माणिकराव ठाकरे जोडले गेलेले आहेत. ठाकरेजी, अतिशय दुःखद बातमी, गिरीश बापट हे आता आपल्यात राहिलेले नाहीयेत. नाही, सगळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यांना त्यांच्या चाहत्यावर, सर्वच महाराष्ट्रातील जनतेवर. कारण एक सुसंस्कृत अत्यंत चांगल्या प्रकारचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. भाजपचे म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. भाजपमध्ये त्यांनी राजकीय सामाजिक जीवनाला सुरुवात केली, शेवटपर्यंत भाजपमध्ये राहिले. परंतु त्यांचे आमचे थोडे ज्यावेळेला आम्ही बाहेर आमचे मिसेस त्यांची अत्यंत जवळीक होती, सतत त्या बोलत होत्या. त्यांचे बापट साहेबांनी सुद्धा आम्ही ज्यावेळेला बाहेर देशात गेलो त्यावेळेला कौटुंबिक नातं सुद्धा आमचं निर्माण झालं होतं घरामधून. तशा प्रकारे त्यांच्याशी संपर्क आमचा व्हायचा. पण दुर्दैव आहे की अशा प्रकारचे एक कर्तबगार सामाजिक काम करणाऱ्या राजकीय क्षेत्रामध्ये असलेल्या अशा प्रकारच्या व्यक्तीचं कमी वयामध्येच किंवा आज त्यांचं काही वय फार झालं असं नव्हतं किंवा त्यामुळे जे तब्येतीमुळे त्यांचे आज त्यांचा मृत्यू झाला. निश्चितच हे सगळ्यांकरता दुःखाचा भाग आहे. त्यांच्या पक्षाकरता, त्यांच्या कुटुंबाकरता तर फार मोठं निश्चितच हानी आहे. परंतु यांच्याशी संपर्क आला त्यांचा, ज्यांचं एक प्रेमळ नातं आणि पुण्याचं नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून सर्व सिनियर लोकांना सगळ्या पक्षाचे एकत्र आणण्याचं काम, खेळीमेळीचं वातावरण ठेवण्याचं काम सुद्धा त्यांनी सातत्याने त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांनी केलं. ते सुद्धा एक मोलाचं त्यांनी एक संदेश त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला दिलेला आहे. माणिकरावजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. आणि आता पुढची बातमी पाहणार आहोत. सामाजिक बांधिलकीची सदैव जाण असणारी अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनी न्यूज 18 लोकमतचे एक दमदार पाऊल. विविध क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या रत्नांचं महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात येतोय. आता पाहूयात मनोरंजन क्षेत्रातील नामांकन.